आरती सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपले हार्दिक स्वागत करते। सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची। अत्यंत हर्षोल्लासात शिवजन्मोत्सव साजरा। पंच्याहत्तर गोवंशांचे पोलिसांनी वाचविले प्राण। अकोला जिल्ह्यातील 17 कुख्यात आरोपी तडीपार। अकोला बंदोबस्ताकरिता नागपूरची SRPF तुकडी तैनात। शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला काढण्यात आली मशाल रॅली। सुरुवात करूया आजच्या सविस्तर बातम्यांना। महाराष्ट्राचे दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती अत्यंत हर्षोल्लासात साजरी करण्यात आली। अकोला शहरात ठिकठिकाणी शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। मंगळवार 19 फेब्रुवारीला अकोला येथे अत्यंत उत्साहात जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला। अकोला येथील शिवाजी पार्कमध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। रयतेचा राजा छत्रपती शिवरायांची जयंती पाहता शिवाजी पार्क स्थित छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी पाळण्यात श्री शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवून झोपाळा देण्यात आला। सकाळी 6 वाजता दरम्यान शेकडो शिवप्रेमींच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला। या शिवजन्मोत्सवाला सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 19 फेब्रुवारी शिवजन्मोत्सवानिमित्त शहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। अत्यंत हर्षोल्लासात छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला। मूर्तिजापूर पोलिसांनी एका ट्रकमधून जवळपास 75 गोवंशांना जप्त करीत जीवनदान दिले। या कारवाईत गुदमरून 4 गोवंशांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे। अत्यंत निर्दयपणे एकाच वाहनात कोंबून कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या 75 एवढ्या प्रचंड संख्येतील गोवंशांना मूर्तिजापूर येथील शहर पोलिसांनी आजवरच्या अशा मोठ्या कारवाईत सोमवारी दुपारी जीवनदान दिले। कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणात गोवंश राष्ट्रीय महामार्गाने नेल्या जात असल्याची माहिती मिळताच ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे यांचा ताफा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर धडकला। येथून 5 किलोमीटर अंतरावरील सोनोरी गावाजवळ ASI सतीश सपकाळ व कॉन्स्टेबल सर्वेश कांबे यांनी अकोल्याच्या दिशेने भरधाव जाणारा MP09 HH 2654 क्रमांकाचा 12 चाकी ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला। ट्रक न थांबल्यामुळे पाठलाग करून सोनोरीत त्याला अडविले। ट्रक सोडून पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रक चालकास नजीकच्या शेतात पकडण्यात आले। तपासणी केली असता त्यामध्ये 79 गोवंश अत्यंत निर्दयपणे कोंबलेल्या स्थितीत आढळले। ट्रकच्या मागील भागाचे खाली वर असे 2 कंपार्टमेंट करून या मुक्या प्राण्यांना अक्षरशः कोंबण्यात आले होते। ट्रक चालक इम्रान खान मध्य प्रदेश, त्याचा सहकारी असलम खान तस्लीम खान व शाहरुख खान हकीम खान दोघेही राहणार काचीखेड तारागंज राजगड मध्य प्रदेश यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती। ट्रकमधील गुरांना येथील श्री पुंडलिक बाबा गौरक्षण संस्थांमध्ये आणून पुढील देखभाल व चारा पाण्यासाठी संस्थांच्या स्वाधीन करण्यात आले। अकोला येथील कायदा व सुव्यवस्था बाधित ठेवण्याकरिता विविध पोलीस स्टेशन हद्दीतील 17 कुख्यात गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले। 1 वर्ष ते 3 महिन्याकरिता या आरोपींना तडीपार करण्यात आले। शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या 17 गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे। उपविभागीय दंडाधिकारी डॉ. निलेश अपार यांनी सदर गुन्हेगारांना 1 वर्ष 6 व 3 महिन्यांसाठी तडीपार केले आहे। पोलीस विभागाने शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्याचे प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सादर केले होते। सदर प्रस्तावांवर सुनावणी घेऊन उपविभागीय दंडाधिकारी डॉ. अपार यांनी 17 गुंडांना जिल्ह्यातून तडीपार केले। 1 वर्षासाठी तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये सूरज गजानन नाईक, उमेश अंबादास अटाळकर, कुणाल मनोज निंदाने, जॉन उर्फ रवी रमेश गोवर, अक्षय श्रीकृष्ण तेलगोटे यांचा समावेश आहे। तर 6 महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये अक्षय रामदास भगत,
नागेश ब्रह्मदास खंडारे, सचिन वाल्मिक खंडारे, सोनू भिकाजी मानकर, सचिन मुकुंद बलखंडे यांचा समावेश आहे। 3 महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलेल्या गुंडांमध्ये प्रकाश बळीराम वानखडे, प्रशांत नानासाहेब खोरे, सुनील उत्तमराव पाचपोर, सुबोध राजेंद्र ठोके, शेख कासम शेख इब्राहिम, लड्ड्या उर्फ उमर शेख हारून, आलिम शाह कलीम शाह यांचा समावेश आहे। मंगळवार 19 फेब्रुवारीला शिवजयंती महोत्सव पाहता पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला। या बंदोबस्ताकरिता नागपूरची SRPFची तुकडी बोलाविण्यात आली आहे। मंगळवार 19 फेब्रुवारीला अकोल्यात मोठ्या हर्षोल्लासात छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येत आहे। शिवजयंती उत्सवानिमित्त अकोला येथे दुपारपासून ते उशिरा रात्रीपर्यंत शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य शोभायात्रा काढण्यात येत आहे। त्यामध्ये हजारोंच्या संख्येने शिवभक्त सहभागी होणार आहेत। ही बाब लक्षात घेता शोभायात्रेदरम्यान कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये याकरिता नागपूर येथून SRPFची एक तुकडी बोलाविण्यात आली आहे। शिवजयंतीवर शिवाजी पार्क पासून खुले नाट्यगृहापर्यंत आणि जुने शहर ते डाबके रोड परिसरात शोभायात्रा निघणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी व्हावी या उद्देशाने पोलीस प्रशासनाद्वारे कडक बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे। शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्याकरिता शहरातील प्रमुख मार्गावरून मशाल रॅली काढण्यात आली। सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले। सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजयंती घराघरात शिवराय मनामनात या उपक्रमाअंतर्गत 12 ते 19 फेब्रुवारी दरम्यान शिवसप्ताहाचे आयोजन करण्यात आले। यामध्ये वक्तृत्व, निबंध, रांगोळी, वेशभूषा, चित्रकला, शिवकालीन युद्धकला स्पर्धा, व्याख्यानमाला, घरोघरी शिवजयंती सजावट, मोटरसायकल रॅली काढण्यात आली। शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे सोमवारी सायंकाळी 7 वाजता महाराणा प्रताप बागेतून मशाल रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये युवक युवती महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता। सिटी कोतवाली चौक, टिळक मार्ग, शिवाजी विद्यालयानंतर शिवाजी बागेत ही रॅली आल्यानंतर तेथे रॅलीचा समारोप करण्यात आला। या रॅलीमध्ये महिला, युवती, युवक व पुरुषांचा सहभाग होता। अत्यंत शांततेत ही रॅली काढण्यात आली। यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त दिसून येत होता। अकोला पोलिसांचा एकत्रित आढावा घेण्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयाचे विशेष पथक अकोल्यात दाखल झाले असून जिल्ह्यातील विविध गुन्हे व इतर बाबींचा आढावा घेण्यात येत आहे। अकोला पोलिसांचा एकंदरीत आढावा घेण्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयाचे विशेष पथक अकोल्यात तळ ठोकून आहे। गेल्या 4 दिवसांपासून हे पथक आढावा घेत आहे। हे पथक आपला अहवाल पोलीस महासंचालकांकडे सादर करणार आहेत। दरवर्षी कार्यप्रणालीचा आढावा पोलीस महासंचालकांकडून घेतला जात असतो। यामध्ये सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांची माहिती, त्यांनी केलेले काम, जिल्ह्यातील एकंदरीत गुन्हेगारी, पोलिसांनी केलेल्या कारवाया, गुन्ह्यांचा शोध, अटक केलेले आरोपी, फरार आरोपी, गुन्ह्यांचे स्वरूप, घडलेले गुन्हे, लावलेला तपास या सर्व बाबींचा समावेश असतो। या टीमने जिल्ह्यातील पोलीस स्टेशन, मूर्तिजापूर पोलीस स्टेशनचा आढावा घेतला असून मंगळवारी SP कार्यालयाला या पथकाने भेट दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली। दरम्यान हे पथक 16 ते 24 फेब्रुवारी दरम्यान अकोल्यात राहणार आहे। त्यानंतर हे पथक आपला अहवाल पोलीस महासंचालकांकडे सादर करणार आहे। जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात 42 जवान शहीद झाले। या जवानांना संतोषनगर येथील महिलांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवादींच्या भ्याड हल्ल्यात भारतीय लष्करातील 42 जवान शहीद झाले। या घटनेचा तीव्र निषेध संपूर्ण देशातील नागरिकांमधून होत आहे। अकोला शहरातील संतोषनगरात पुलवामा घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। संतोषनगर परिसरातील महिलांनी या कार्यक्रमाचे आयोजन करीत वीर शहीदांना साश्रुनयनांनी श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी सौ सविता बराटे, सौ सविता आढाऊ सह परिसरातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या। मी सविता आढाऊ, अध्यक्ष होप मल्टीपर्पज संस्था अकोला। नुकत्याच जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे आतंकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये 42 जवान शहीद झाले। त्याचा तीव्र निषेध संपूर्ण देशामध्ये होत आहे। यामध्ये प्रत्येक गृहिणी, लहान मुलं त्याचा तीव्र निषेध करीत आहे। आज संतोषनगर येथील महिलांनी वीर जवानांना साश्रुनयनांनी श्रद्धांजली। अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या 8 सदस्यांची निवड करण्याकरिता शुक्रवारी सभेचे आयोजन करण्यात आले असून याच दिवशी मनपाची विशेष सर्वसाधारण सभा सुद्धा आयोजित करण्यात आली आहे।
अकोला महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यांची निवड सभा शुक्रवार 22 फेब्रुवारी रोजी 3 वाजता आयोजित करण्यात आली आहे। स्थायी समितीतील 8 सदस्यांचा 2 वर्षांचा कार्यकाळ 28 फेब्रुवारीला संपत आहे। त्यांच्या जागी नवीन 8 सदस्य निवडले जातील। स्थायी समितीतून निवृत्त होत असलेल्या सदस्यांमध्ये बाळक टाले, पल्लवी मोरे, सुनील क्षीरसागर, सुजाता अहिर, विशाल इंगळे या भाजप सदस्यांचा समावेश आहे। याशिवाय शिवसेनेच्या सपना नवले आणि काँग्रेसच्या शाहीन अंजुम याही निवृत्त होणार आहे। यासोबतच महापालिकेची सर्वसाधारण सभा 22 जानेवारी रोजी स्थगित करण्यात आली होती। ही स्थगित सभा शुक्रवार 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे। 22 जानेवारी रोजी झालेल्या सभेत 4 विषय मंजूर करण्यात आले होते। उर्वरित विषयांवर शुक्रवारी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल। जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या घटनेचा निषेध ठिकठिकाणी व्यक्त करण्यात येत असून अखिल भारतीय हिंदू सेनेच्या वतीने धिंग्रा चौकात निषेध व्यक्त करीत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली। जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता। त्यामध्ये देशातील 42 जवान शहीद झाले। या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे। अखिल भारतीय हिंदू सेनेद्वारे पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दाने निषेध करण्यात आला। अकोला येथील धिंग्रा चौकात अखिल भारतीय हिंदू सेनेचे ॲडव्होकेट संग्रामदादा गाडगीळद्वारे निषेध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी सुरुवातीला शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। त्यानंतर पाकिस्तान व दहशतवाद्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी पाकिस्तान मुर्दाबादचे नारे लावण्यात आले। या कार्यक्रमाला ॲडव्होकेट संग्रामदादा गाडगीळ, मनीष हुडेकर, दिगंबर ठाकरे, मयूर डोंगरे, निलेश उमरीकर, मानव अमृतकर, आदित्य चाबुकस्वार, समर्थ ताठे, निखिल आमटे, आदित्य मार्गे, विजय सिंग टाक, जयेश बगडिया, शशांक कपले, पंकज गाठे, भूषण चौधरी, ज्ञानेश्वर मोरे, यश टेंभुर्णे, कृष्णा हाडोळे आदी उपस्थित होते। अकोला जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा चांगलीच गाजली। या सभेत शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत अनियमितता केल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी केला। जिल्हा परिषदेत सोमवारी स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली। सभेत शिक्षक समायोजन प्रक्रियेत काही शिक्षकांवर अन्याय झाल्याचा मुद्दा जिल्हा परिषद सदस्य पांडे गुरुजी यांनी उपस्थित केला। समायोजनादरम्यान गोपाल निपाणी नावाचे शिक्षक उशिरा आल्यानंतर सुद्धा त्यांना सोयीची शाळा देण्यात आली, परंतु आरोग्यविषयक कारणामुळे समायोजन प्रक्रियेदरम्यान वेळेवर उपस्थित होऊ न शकलेल्या जया खानझोडे शिक्षिकेला सोयीची शाळा निवड करू दिली नाही। सर्वांसाठी नियम सारखे असणे आवश्यक असल्यानंतर सुद्धा या प्रकरणात नियमांना फाटा देण्यात आली। त्यामुळे शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांच्याकडून शिक्षणाधिकाऱ्यांचा कारभार काढून घ्यावा, अन्यथा त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात यावे अशी मागणी सभेत चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी केली। सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या हरिभाऊ वाघोडे, उपाध्यक्ष जमीरुल्ला खान पठाण, सभापती देवका पातोंड, रेखा अंभुरे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे यांच्यासह इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते। बार्शी टाकळी येथील शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागणीकरिता जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन केले। या आंदोलनाच्या माध्यमातून कारवाईची मागणी करण्यात आली। बार्शी टाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांना 2017-18 या हंगामातील तूर विक्रीचे अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी बार्शी टाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले। यावेळी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, तालुका सहाय्यक निबंधक, उपविभागीय निबंधक सहकार, नाफेडच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली। ऑनलाईन नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना ऑनलाईनचा लाभ देऊन त्यांना शासकीय अनुदान देण्यात यावे। ऑनलाईनसाठी कागदपत्रे दिल्यानंतर सुद्धा यादीत नाव न आलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा तूर विक्रीचे अनुदान द्यावे। अनुदान वितरणात अनियमितता करणाऱ्या संबंधित अधिकारी पदाधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। खरेदी विक्री संघ बार्शी टाकळी यांचे शासकीय लेखापरीक्षण शासकीय ऑडिटर मार्फत करावे या मागण्यांचा समावेश आहे। पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी फतेह चौकात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यामध्ये मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला। जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे सेनेच्या काफिल्यावर भ्याड हल्ला करण्यात आला। त्यामध्ये 40हून अधिक जवान शहीद झाले। या घटनेबाबत संपूर्ण देशातून संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या। सर्वत्र दररोज शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे। सोमवारी सायंकाळी अकोला येथील फतेह चौकात मुस्लिम समाजाद्वारे पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी उस्मानिया मदरसाचे मौलवी युसुफ यांनी प्रार्थना केली।
या श्रद्धांजली कार्यक्रमाला रामदासपेठचे ठाणेदार शैलेश सपकाळ, कोतवालीचे ठाणेदार विलास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रफिक सिद्दीकी, भाजपा अल्पसंख्याकचे चांदखा, बुडन गाडेकर सह मदरसाचे शेकडो मुले उपस्थित होते। यावेळी मेणबत्ती जाळून शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। एक नजर टाकूया आजचा सुविचार हेल्थ टिप्स आणि ब्युटी टिप्सवर। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। अत्यंत हर्षोल्लासात शिवजन्मोत्सव साजरा। पंच्याहत्तर गोवंशांचे पोलिसांनी वाचविले प्राण। अकोला जिल्ह्यातील 17 कुख्यात आरोपी तडीपार। अकोला बंदोबस्ताकरिता नागपूरची SRPF तुकडी तैनात। शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला काढण्यात आली मशाल रॅली। इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत। पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह। नमस्कार। जल्द हो रहे हैं ट्राई के नियमों में भारी बदलाव। आपको ही चुनने होंगे अपने पसंदीदा चैनल्स। देखिए आपके चैनल्स हमारे साथ। RRC का वादा, कम से कम में फायदा ज्यादा। अभी करें अपने केबल ऑपरेटर से संपर्क। चुने अपने पसंदीदा चैनल्स। RRC नेटवर्क, अपना शहर, अपने लोग, अपना चॅनल। सिटी मैत्रीण, जमीन असो वा आकाश, घर असो वा समाज, नोकरी असो वा व्यवसाय, सर्वांमध्ये सिटी मैत्रीण खास। गेल्या वर्षाची एकच आस, सर्वांमध्ये सिटी मैत्रीण खास। नवे वर्ष, नवे रूप, नवा पर्व, तुमच्या हक्काचं अंगण, तुमच्या हक्काचं आकाश। या नव्या पर्वात एकच ध्यास, महिला सशक्तीकरण। RRC सिटी मैत्रीण पर्व दुसरं। RRC नेटवर्क, RRC नेटवर्क।